आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत। मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न हा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे आणि या संदर्भात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आणि या संदर्भात अभियंता दिनाच्या आज स्थळाबाहेर म्हणजे जिकडे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तिथे बाहेर येत मनसेने आंदोलनाला सुरुवात केली आहे। या महामार्गावरच्या कामावरून मनसेने आधीच आक्रमक पवित्रा घेतला होता। याआधी देखील मुंबई गोवा महामार्गासंदर्भात मनसेने या महामार्गावर जाऊन देखील आंदोलन केलेलं होतं मोठ्या प्रमाणात आणि पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी झटापट झाल्याची दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये, जिथे अभियंता दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अधिक माहिती घेणार तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, किती वेळापासून असा सगळा गोंधळ तिथे सुरू आहे? मनसेने आक्रमकपणे आपली भूमिका इथे मांडलेली दिसतेय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सहित मनसेचे कार्यकर्ते षण्मुखान हॉलच्या बाहेर आंदोलनासाठी बसले होते। विषय होता मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। या संदर्भात पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती, तरीही मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या सहित सर्व कार्यकर्ते हातामध्ये आपल्याला काळ्या स्थिती दाखवून निषेध व्यक्त करताना आंदोलन करताना पाहायला मिळाले होते। आता पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या संदीप देशपांडे यांच्यासहित सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, कारण की षण्मुखानंद कार्यालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कार्यक्रम सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती मनसेने मुंबई गोवा महामार्गाचं आंदोलन केलं होतं आणि आपल्याला आता षण्मुखानंद कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पोलीस देखील या ठिकाणी तैनात केलेले आहेत, कारण की मनसेचं आंदोलन हे नेहमी आपल्याला आक्रमक स्वरूपाचं आंदोलन बघताना पाहायला मिळत असतं। त्यामुळे सार्वजनिक बांधकामाचं सार्वजनिक मालमत्तेचं कोणतंही नुकसान होऊ नये याची देखील या ठिकाणी गंभीर दखल घेतली जाते। तुर्तास तरी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस आपल्याला ताब्यात घेतानाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद तुषार रुपनवर, आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। मुंबईतल्या मनसेच्या आंदोलनाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्ग प्रश्नी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि अभियंता दिनी कार्यक्रम सुरू आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अजूनही याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही असा आरोप मनसेनं याआधी देखील केलेला आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापुरातली याची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण पश्चिम महाराष्ट्राचं ज्या बैठकीकडे लक्ष असतं त्या गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे। शिरगाव इथल्या मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आले आणि निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत। सत्ताधारी सतेज पाटील आणि महाडिक गट यावेळी आमनेसामने येणार आहे, त्यामुळे ही सभा वादळी होण्याची शक्यता दिसते। या सभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ त्याचबरोबर आमदार सतेज पाटील उपस्थित राहत आहेत। या सभेच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापासूनच संचालकांच्या वतीनं तालुकानिहाय दूध संस्थांच्या बैठका घेत संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा देखील मांडला जातो। गेल्या 15 दिवसांपासून इथे संपर्क दौऱ्यांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात इथे लोक जमलेले आहेत आणि सभेपूर्वीच इकडचं वातावरण तापलंय। नेमकी स्थिती काय जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोख्यात आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या सभेकडे तर सगळ्यांचं लक्ष असतंच, मग एक खर्चाचा देखील मुद्दा इथे उपस्थित झालेला होता, वार्षिक उलाढालीचा देखील। कोणकोणते मुद्दे इथे चर्चेत आहेत आणि कशामुळे इथे हे वातावरण तापलेलं इतकं पाहायला मिळतंय कोल्हापुरात? त्या सभेसाठी महाडिक समर्थक या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। मोठं शक्ती प्रदर्शन करत महाडिक समर्थक दाखल झालेत आणि बॅरिकेड तोडून हे सगळे समर्थक आता जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते महाडिकच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आहे। खरं तर विरोधक महाडिक गट आहे आणि सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारण्यासाठी ते आलेले आहेत, मात्र एकूणच या ठिकाणी सकाळपासून जे आहे पोलीस प्रत्येकाला तपासूनच आत सोडत होते, मात्र या सगळ्या पोलिसांना बाजूला सारत हे सगळे महाडिक समर्थक आहेत ते बॅरिकेड तोडून या ठिकाणी सभास्थळी जाताना पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर शौमिका महाडिक आणि माधवराव महाडिक यांचे फलक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड असे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे त्याचे सगळे पडसाद आहे ते आता सभेमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे ही सभा कशी होते याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागून राहिले। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पोलीस फाटा या ठिकाणी बाजूला सारत हे सगळे महाडिक समर्थक आता सभेमध्ये या ठिकाणी घुसताना पाहायला मिळतात आणि हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि बॅरिकेड तोडून आणि बॅरिकेडवरच्या उड्या टाकून हे सगळे समर्थक आहेत ते आतमध्ये जाताना पाहायला मिळतं। खरं तर सकाळपासून पोलिसांनी या ठिकाणी प्रत्येकाची कसून तपासणी आणि चौकशी करूनच त्यांना आतमध्ये आहे ते सोडलं होतं। भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत। आमच्या नावावरती बोगस ठरावधारक आत नेऊन बसवले, ह्याच्या एवढी शोकांतिका हे गोकुळ वाचवण्यासाठी नाही तर गोकुळ खाण्यासाठी हे मॅनेजमेंट या ठिकाणी काम करायला। बॅरिकेड तोडून तुम्ही जाताय?
स्वाभाविक आहे की आपल्याला ह्या मिटिंगला पोहोचू नये ही अपेक्षा ठेवून त्यांनी ही यंत्रणा लावलेली आहे सत्ताधाऱ्यांनी आम्हाला हे मुद्दे आमच्या मुद्द्यांना आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहे का? सत्ताधाऱ्यांना आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच आम्ही प्रश्न विचारले त्यांना, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत आम्ही त्यासाठी करतो. तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि आम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारू अशा पद्धतीचा त्यांनी स्पष्टपणे आहे ते सांगितलेलं आहे. आणि एकूणच पाहायला गेलं तर महाडिकांच्या या ठिकाणी महाडिक कुटुंबियाचे झेंडे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि हे सगळे झेंडे घेऊन त्या सभास्थळी हे सगळे कार्यकर्ते महाडिकांचे आता जाताना पाहायला मिळतात. अगदी बॅरिकेड तोडून हे सगळे चाललेले आहेत. मात्र हे बॅरिकेड तोडण्याचं समर्थन महाडिकांचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. अगोदर सभासद या ठिकाणी सतेज पाटील गटाने आणून ठेवले होते, त्यामुळे आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे या सभेमध्ये नेमकं काय होणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं. मात्र सभेपूर्वी आहे तो या ठिकाणी मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळतात. अगदी बॅरिकेड तोडून महाडिकांचे कार्यकर्ते आहेत ते आता सभेमध्ये घुसलेले आहेत. त्यामुळे सभामध्ये आता नेमकं काय होणार, या सभेला सत्ताधारी उत्तर देणार काय हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. खरंय, भाजपच्या नेत्यांनी जो आता आरोप केला होता ज्ञानेश्वर, त्याविषयी देखील आम्हाला सविस्तर सांगाल अशासाठी, कारण त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला डावलून आत काही पद्धतीनं ठराव केले जातात असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला होता. नेमकं आत काय घडतंय आणि सभा किती वाजता सुरू होणार आहे याविषयी देखील सांगाल. खरं तर सभा ही 1 वाजता सुरू होणार आहे. मात्र सभेपूर्वीच आहे ते सुमारे 3 तास अगोदर सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आतमध्ये आले होते आणि त्यांनी ज्या सभेसाठी खुर्च्या ठेवल्या होत्या त्या सगळ्या बळकावल्या होत्या आणि त्यानंतर आता महाडिक समर्थक आणि महाडिकांचे कार्यकर्ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आतमध्ये बसायला आहे ती जागा मिळणार नाही. त्यामुळे स्वाभाविक जरी लेट आले असले तरी आम्हाला आतमध्ये बसायला जागा मिळावी या हेतून हे सगळे कार्यकर्ते आतमध्ये घुसताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर अनेक प्रश्न आहेत ते या निमित्तानं सभेच्या निमित्तानं महाडिकांनी उपस्थित केले होते. शौमिका महाडिक ज्या संचालक आहेत त्यांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हे सगळे प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते इथं आले होते. मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळपासून जी व्यवस्था या ठिकाणी उभारण्यात आली होती ती व्यवस्था धुडकावून लावत महाडिक यांचे कार्यकर्ते आतमध्ये सभेमध्ये घुसताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सकाळपासून तपासणी करून ज्यांना पास आहेत त्यांनाच आतमध्ये सोडलं जात होतं. मात्र आता सरसकट महाडिक यांचे सगळेच कार्यकर्ते आतमध्ये घुसताना पाहायला मिळतात. भाजपचे काही पदाधिकारी सुद्धा आतमध्ये घुसताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टीवरती आहे ते आरोप प्रत्यारोप सुद्धा होतील. मात्र एकूणच सभेची जी चुणूक आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे सभा या ठिकाणी आहे ते अत्यंत गोंधळामध्ये आणि नेहमीच्या पद्धतीने ते 2 गटातल्या संघर्षाच्या वातावरणामध्ये होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. आणि एकूणच अद्यापही पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं घोषणाबाजी करत हे सगळे कार्यकर्ते महाडिक गटाचे कार्यकर्ते हातामध्ये झेंडे घेऊन या सभेला या ठिकाणी जाताना पाहायला मिळतं. अगदी DYSP दर्जाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत नाही. मात्र त्यांना डावलून सुद्धा हे सगळे समर्थक आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता पोलिसांना या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवताना आहे ते नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सभेमध्ये आता नेमकं काय होणार आणि या सगळ्या समर्थकांची किंवा विरोधी गट महाडिक जे गट आहेत त्यांची या प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी देणार का की त्यांची दमछाक होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एकूणच या सभेला आता आहे ते या सगळ्या राड्यानं सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सभा ही सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. अगदी खरं, ज्ञानेश्वर साळुंखे आमचे प्रतिनिधी सांगतायत ही सभा देखील आता वादळी होण्याची शक्यता अशासाठी आहे कारण आधीच हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि हे समर्थक आता सगळे बॅरिकेड्स तोडून या सभेच्या मध्ये म्हणजे आज जिथे या सभेचं आयोजन करण्यात आलं तिथे जात आहेत. खरं तर पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आता बॅरिकेड्स तोडून पुढे चाललेत हे या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते. आपण बघतोय कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले आणि शिरगाव मधल्या मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आले आणि इथे सत्ताधारी विरोधक आता चांगले सामने येत आहेत हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय. आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय. वार्षिक उलाढालीचा तर मुद्दा आहेच पण त्याचबरोबर जर काटकसरीनं कारभार केला जातोय तर खर्चात वाढ कशी काय होते असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. म्हणजे गोकुळच्या सभेआधीच राडा आहे म्हणजे वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यामुळे थोड्या वेळाने या सभेत काय होणार आहे हे आता प्रश्न इथे उपस्थित होतो अशासाठी कारण या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते मोठ्या संख्येने हे सगळे समर्थक आता बॅरिकेड्स तोडून पुढे जाताना दिसतात. ज्ञानेश्वर, आताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळत आहेत आतल्या सभेविषयी कोण कोण तिथे आतापर्यंत दाखल झालंय?
या ठिकाणी पाहायला गेलं तर शोमिका माडिक यांचा झेंडा हातात घेऊन हा कार्यकर्ता आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. त्यांनी बॅरिकेड सोडून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आतमध्ये सभास्थळी जाताना आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच पाहायला गेलं तर विरोधी गटाचे हे सगळे सभासद आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातामध्ये त्यांच्या काहींच्या ठराव आहेत तर काही असेच सभेमध्ये घुसताना आपल्याला दिसून येते आणि एकूणच पाहायला गेलं तर सभास्थळावरती सध्या तणावाचं वातावरण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हा झेंडा काढून घेण्याचा प्रयत्न आहे ते पोलिसांनी केलेला आहे. मात्र एकूणच माडी गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आतमध्ये सभेमध्ये हा एक झेंडा कार्यकर्ता घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि एकूणच पाहायला गेलं तर पोलीस आता हा झेंडा काढून घेण्याचा प्रयत्नात आपल्याला दिसून येते. खरं तर कोणत्याही पद्धतीने झेंडे आतमध्ये घेऊन जाण्याला किंवा नेत्यांची प्रतिमा आतमध्ये घेऊन जाण्याला पोलीस प्रशासनानं बंदी घातलेली आहे. मात्र तरीही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच त्यामुळे या ठिकाणी सभास्थळी प्रचंड असा गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. अद्याप कार्यकर्ते आणि समर्थक जे आहेत सभासद आहेत ते बाहेर आहेत आणि ते या ठिकाणी बॅरिकेडवरती उड्या मारतच आतमध्ये आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. काय तुमची भूमिका आहे, एवढं का आक्रमक होत आहे? संस्थेचे सगळे प्रतिनिधी आहेत ती बाहेर आहेत, ठरावधारक बिगर सभासद असणारी सगळे आत बसवले गेले आहेत. डुप्लिकेट ठरावधारक जे आहेत ते आत बसवलेत आणि ज्याच्याकडे ठराव आहे ते सगळे बाहेर बसले. तुम्ही वेळाने आला असा पद्धतीचा आरोप सुद्धा तुमचा मीटिंगचं टायमिंग किती एकच आहे, टायमिंग एकच आहे, असं कसं काय होईल? म्हणून या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळेच सभासद आक्रमक झालेले आहेत. 1 वाजताची सभेची वेळ आहे आणि आम्ही वेळेतच आलोय अशा पद्धतीचा दावा यांच्याकडून केला जातो. मात्र दुसऱ्या बाजूला सतीश पाटील गटाचे जे सभासद आहेत ते सभागृहात यापूर्वीच बसलेले आहेत. हे सगळे ठराव आहेत ते ठराव हे सगळे सभासद आपल्याला या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतात आणि जोरदार असं शक्ती प्रदर्शन आहे ते महाडिक समर्थक किंवा महाडिक गट या ठिकाणी करताना पाहायला मिळतं आणि एकूणच पाहायला गेलं तर यामुळे या सभास्थळावरचं वातावरण आहे ते तापल्याचं आणि तणाव या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे याचे सगळे पडसाद आहे ते सभेमध्ये सुद्धा उमटणार आहेत आणि एकूणच महाडिक गट आता सभास्थळी आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी नेमका आता या ठिकाणी काय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अद्यापही शौमिका माडिक ज्या गोकुळच्या संचालिका आहेत त्या अद्याप या ठिकाणी दाखल झालेल्या नाहीत आणि त्या आल्यानंतर मात्र या गटाला आणखीन बळ मिळणार आहे आणि त्यानंतर मात्र हा महाडिक गट नेमकं काय कशा पद्धतीचं रूप धारण करतो ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आत्ताच हा सगळा गट आहे ते एकूणच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचे पडसाद सुद्धा आहे ते सभेमध्ये या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी कडक बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अधिकचं बळ आता पोलिसांनी या ठिकाणी उपलब्ध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी हेल्मेटधारी पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात केल्याचं आणि ह्या सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र सुद्धा जी लाठीकाठी चालवण्यासाठी जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. एकूणच कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी हे सगळे पोलीस या ठिकाणी असल्याचं सज्ज असल्याचं पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला महाडिक समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. तितक्याच ताकदीनं ते या सगळ्या गोष्टीला विरोध करून आतमध्ये जाताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर तणावाची सध्या परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आणि महाडिक गटाने मोठं शक्ती प्रदर्शन करत या सभेपूर्वीच आहे ती आपली ताकद दाखवलेली. खरं तर या सगळ्या सभा मार्गावरती आहे ती सकाळपासूनच आहे ते महाडिक गटानं पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांना उत्तर द्या अशा पद्धतीची मागणी केली होती आणि ही आता उत्तर या सभेमध्ये मिळणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं तर गोकुळ गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे 3 दशक आहे ते महाडिक कुटुंबाच्याकडे होता आणि त्यानंतर यामध्ये सत्ता बदल झालं. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी हा गोकुळ दूध आहे ते आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी महाडिक गटानं या गोकुळच्या कारभाराचे वाबाडे काढत नेहमीच आहे ते आरोप केला. शौमिका माडिक ज्या एकमेव या महाडिक गटाच्या संचालक आहेत त्यांनी या सगळ्या सत्ताधाऱ्यांना जेरी सांडल्याचं पाहायला मिळालं आणि एकूणच या सगळ्या कारभारावरती आज त्यांनी या ठिकाणी काही प्रश्न आहेत ते गोकुळला विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आता गोकुळचं प्रशासन देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या नेत्यांचा सुद्धा कस या विरोधकांच्या समोर लागणार आहे आणि त्यामुळे आता नेमकं या सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अद्यापही महाडिक गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच सभेमध्ये त्यांचा घुसण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आणि तणावाचं वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वरी, आता जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा तुम्ही संवाद साधला होता तिथल्या एका समर्थकाशी त्यांनी असं म्हटलं होतं की बनावट ठराव करणारे आत घुसलेत आणि खरा ठराव तर खरे मुद्दे तर आत्ता आमच्याकडे आहेत. हा नेमका मुद्दा काय आहे आणि हा नेमका आरोप का केला जातोय या समर्थकांकडून? खरं तर प्रत्येक सभेला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्याकडून अशा पद्धतीचे आहे ते नेहमीच आरोप केले जात असतात. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती सगळे ठराव तपासून आत सोडणारी यंत्रणा आहे ती मात्र या ठिकाणी नेमकं सगळे ठराव आत
या ठिकाणी हे करूनच तपासूनच त्यांना आत सोडलं जाते. त्यामुळे बनावट सभासद आत गेलेत का नाही याचा शोध आता प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. मात्र दोन्ही गटाकडून आहे ते आरोप प्रत्यारोप आहे ते केले जातात. कारण महाडी गटाचे कार्यकर्ते सुद्धा बॅरिकेड तोडून आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच सत्ताधाऱ्यांच्याकडून या ठिकाणी नेमके आत गेलेले सभासद कोण असा सुद्धा सवाल उपस्थित केला जाऊ शकते. त्यामुळेच एक नवा वाद सुद्धा आहे तो निर्माण होऊ शकते. मात्र एकूणच जे काही मुद्दे जे आहेत या सभेच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून दोन्ही गटाकडून उपस्थित केले जात होते. विशेषतः गोकुळचं जे लेखापरीक्षण आहे ते लेखापरीक्षण झालं आणि लेखापरीक्षणामध्ये अनेक त्रुट्या आहेत त्या आढळून आल्या होत्या आणि त्यावरून गोकुळनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि तिथं सुद्धा गोकुळची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे गोकुळची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लावून धरली होती आणि ती चौकशी दृष्टिक्षेपात असतानाच आता या ठिकाणी गोकुळची ही सभा होती आणि म्हणूनच हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर, प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. शिरगाव मधल्या मैदानात ही सभा आता पार पडणार आहे आणि आतमध्ये जे सभासद आहेत ते निम्म्याच्या वर सगळे बोगस आहेत. झेरॉक्स कॉपी घेऊन आलेले आहेत. मगाशी मला असंही सांगण्यात आलं की तिथे झेरॉक्स कॉपी वाटण्यात आलेली आहे म्हणून. त्याच्यामुळे आतले ठरावधारक हे निम्म्याच्या वर बोगस आहेत. सगळे बोगस आहेत मी म्हणणार नाही. जे बाहेर 2 किलोमीटर लाईनवर थांबलेले आहेत ते सभासद अजून आत आलेले नाहीत. म्हणजे ते सभा बहुतेक निम्मी ठीक झाल्यावरतीच ते आत येणार आहेत. एक सिंगल लाईन लावून ठेवली आहे 2-2 किलोमीटर. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. बुदरगड शाहूवाडी तालुक्यातनं आलेली लोक 1 तास झालं ती उन्हात तिथं थांबलेली आहेत. मी आता सगळ्यांना भेटत आलेली आहे एका ओळीने. ही अशी पद्धत नसते. बॅरिगेड्स लावण्याची पद्धत ही नसते कधी. याचा अर्थ तुम्हाला नकोच होता कधी खरे सभासद तिथं यायला आणि तुम्हाला प्रश्न विचारायला. म्हणून ही सगळी यंत्रणा लावलेली आहे. त्यांच्यासाठी हाच खेळ असेल कदाचित. पाण्याची बॉटल तेच कशाला घाबरले ते कळेना झाले. झेंडे नाही, पाणी नाही, हे काय नियम नाही कुठला. संस्थेने घातलेला घाट आहे, हट्ट आहे तो संस्थेचा. आम्ही तो कायदा म्हणून पाळत नाही. पाण्याची बॉटल नेण्याला सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. बंदी केली तर निदान त्यांना प्यायला पाणी देऊ देत. 1-1 तास माणसं बाहेर थांबलेली आहे. तो सभा त्यांनी चालू केली आहे. तुम्ही स्टेजवर जाणार की आता खाली उभारून प्रश्न विचारणार? आता परिस्थिती बघून मी ठरवीन तिथं. शौमिका महाडिक देखील तिथे पोहोचलेल्या आहेत सभास्थळी आणि त्यांनी एक गंभीर आरोप केलाय की आतले निम्म्याहून अधिक लोक हे बोगस असल्याचं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की सगळेच जण बोगस आहेत असं मी म्हणत नाही, पण निम्म्याहून अधिक लोक आतल्या सभास्थळी हे बोगस असल्याचा गंभीर आरोप शौमिका महाडिक यांनी केला. नुकत्याच त्या या सभेच्या ठिकाणी पोहोचल्यात. 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं, या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यांना असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला जे मुद्दे मांडायचे ते तुम्ही तिथे व्यासपीठावर जाऊन मांडणार आहात का? पण त्यांनी असं म्हटलंय की आतली परिस्थिती नेमकी काय आहे ते बघून मी आता ठरवणार आहे. त्यांचा आक्रमक पवित्रा दिसतोय त्यांच्या समर्थकांचा. पण त्यांनी असं देखील म्हटलंय की याआधी कधी अशा पद्धतीनं बॅरिकेड्स लावून कोणाला आत सोडलं जात नव्हतं. पण याआधी जे बुदरगडमधून जे लोक आलेले आहेत, शाहूवाडीतून जे लोक आलेत त्यांना देखील मी भेटत आलेली आहे आणि ते तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांगेमध्ये त्यांना उभं राहावं लागतंय आणि आत्ता जे लोक आत गेलेत ते बोगस असल्याचा गंभीर आरोप शौमिका महाडिक यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे सभेच्या आधीच वातावरण इतकं तापलंय. त्यामुळे यानंतर ही सभा कशी होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सतेज पाटील गट विरुद्ध महाडिक गट असं हे सगळं सध्या चित्र आहे आणि सभेआधीच वातावरण प्रचंड तापलेलं आहे. गोकुळच्या सभेपूर्वीच मोठ्या प्रमाणात राडा इथे सुरू झालेला आपण बघतोय. गेटवर चढून हे सगळे समर्थक आत जाण्याचा गेल्या काही वेळापासून प्रयत्न करतायत आणि महाडिक गटाकडून यामुळे गंभीर आरोप देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधलं वातावरण तापलेलं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रातून जाऊयात आता विदर्भात. नागपूरमध्ये मारबतचा उत्साह यानंतर आपण बघणार आहोत. नागपूरमधली अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा आहे. तब्बल 143 वर्षे ही परंपरा इथे जपली जाते. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व या मारबत उत्सवाला आहे आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात हा मारबत उत्सव साजरा केला जातो. पिवळ्या मारबतीला देवीचं रूप म्हणून पूजलं जातं आणि काळी मारबत ही दुर्जनांचं प्रतीक असल्याची मान्यता इकडे आहे आणि समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याची
करण्याच्या हेतूनं बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी इथे मारबतींची निवडणूक काढली जाते. त्यामुळे नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय. वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन करणं आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं हा या मारबतच्या मागचा उद्देश असतो. आणि राज्यभरातल्या इतरही बातम्यांचा आढावा आपण घेत राहणार आहोत येणाऱ्या बुलेटिनमध्ये. आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण जाताना बघूयात राज्यातल्या प्रमुख शहरांमधलं तापमान.